चला तर माझ्यासोबत शुभ कार्य करायला. शुभ कार्य कुठे, तर ते आहे शेतात. आता ही गाडी बघून तुम्हाला कळलं असेल काय शुभ कार्य आहे. म्हणून इकडे उन्हात खेळती, तिला ऊन लागल्यामुळे तिने छत्री खोली आणि तिच्या ऐवजी छत्री जाऊन मीच घुसले. चला तुम्हाला दाखवते आमचा गोठा. गोठ्यात आहे सुंदर अशा 2 गायी, एक आहे कृष्णा, एक आहे राधा. बाकीचे सगळे आहेत शेळ्या, पण त्या दाखवता येणार नाही कारण की व्हिडिओ काढलाय मी गोट्याच्या बाहेरनं. खालनं आवाज आल्यावर पटकन डोक्यावर पदर घेऊन गेले कारण की ऊन लागत होतं. बिचाऱ्या म्हणून काही चालता येत नव्हतं, तरी पण ती चालली होती. या गाडीची सेटिंग चालली, तोपर्यंत मस्त जाऊन बसले झाडाच्या सावलीमध्ये. आता शुभ कार्य काय, तर शुभ कार्य हे म्हणजे आम्हाला घ्यायची ती बोर. ऑलरेडी एक आहे पण त्याला काही जास्त पाणी नसल्यामुळे आम्ही दुसरा निर्णय घेतला बोर खांदायचा. बरं मस्तपैकी सगळ्यांनी अशी पूजा केली. आता हे झाड तुम्हाला लाजळतं दिसते, पण हे झाड लाजळतं नसलं तरी हे झाड आहे दशरथ घासाचं. पटकन विहांनी सगळ्यांना प्रसाद दिला. आता बोरला हळूहळू पाणी यायला चालू झालं होतं, तो मला बघायचं होतं, पण सगळ्यांना भूक लागल्यामुळे आम्ही गेलो चोरली गावात. आता इथली भजी कोणी कोणी खाल्ली मला कमेंट करून नक्की सांगा. खाल्ली जर नसेल तर पटकन जाऊन खा. एकदा जर तुम्ही खाल्ली तर डबल डबल खायला येसाल, एवढी टेस्टी असतात. आता विशेष म्हणजे या भजीपेक्षा याची चटणी खूप टेस्टी आहे, त्यामुळे आम्ही प्रत्येक वेळेस जाऊन आणतो. आता मला तर बोरचं पाणी बघायचं होतं, म्हणून झोप आल्यामुळे पटकन असं घरी गेलो, तिला झोपी घातली. भेटूया नेक्स्ट ब्लॉग मध्ये, तोपर्यंत बाय.